आणि त्या फार्मसीच्या कॉलेजेसनी सीड त्याला गव्हर्नमेंटला सांगितलं होतं की आम्हाला पण कॅपराऊंडच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, आम्हाला जोपर्यंत अप्रुव्हल मिळत नाही तर तोपर्यंत प्लीज ही कॅपराऊंडची प्रोसेस तुम्ही होल्ड करून ठेवा, की ही फार्मसीची कॅपराऊंड म्हणजे कॅपराऊंड 3ची प्रोसेस आम्ही होल्ड करत आहोत, कारण की काही नवीन फार्मसीच्या कॉलेजेसला इथे PCI अप्रुव्हल मिळालेलं नाहीये, तर त्यामुळे आता सध्या ही कॅपराऊंडची प्रोसेस आम्ही होल्ड करतो. की फार्मसीचे काही कॉलेजेस हे बॅन केलेले आहेत, तर नक्की कुठले कॉलेजेस बॅन केलेले आहेत तर त्याची एक मी तुम्हाला लिस्ट दाखवतो. तर लक्षात घ्या की तुमची कॅपराऊंडची प्रोसेसची नोटीस. सो हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाइस, जेवढे पण मुलं फर्स्ट इयर ऑफ बी फार्मसी और फार्म डी ला अप्लाय करतायत त्या सगळ्या मुलांची हीच प्रश्न आहे की दादा आमची कॅपराऊंडची प्रोसेस कधी सुरू होणार. जसे की तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की सीड सेलनी आपली एक फायनल मेरिट लिस्ट आपल्याला प्रोव्हाइड केली, बट ती फायनल मेरिट लिस्ट पण पूर्णपणे प्रोव्हाइड नाही केली, जस्ट आपल्याला PDF वगैरे प्रोव्हाइड केले, जे की ऑलरेडी मी तुमच्यासोबत टेलिग्राम ग्रुपवर शेअर केले. बट जी आपली पर्सनलाइज मेरिट लिस्ट चेक करायचा एक तो टॅब असतो तो अजून सीड सेलने प्रोव्हाइड नाही केला. त्यासोबत आपल्याला फक्त फायनल मेरिट लिस्ट पर्यंत एक आपल्याला शेड्यूल प्रोव्हाइड केलं, बट पुढचं कॅपराऊंडचे शेड्यूल पण अजून आपल्याला प्रोव्हाइड केलेलं नाहीये. तर नक्की आपली ही कॅपराऊंडची प्रोसेस कधी सुरू होणार आहे, प्लस त्यासोबत फार्मसीचे जे पण काही बॅन कॉलेजेस आहेत, तुम्ही आता ऐकत असाल की भरपूर सारे न्यूज येतात की फार्मसीचे भरपूर सारे कॉलेजेस हे बॅन केलेले आहेत, तर नक्की ते कोणते कॉलेजेस आहेत तर त्याची पण मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये लिस्ट दाखवणार आहे. तर त्यामुळे ह्या व्हिडिओला तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. आणि मोस्ट इम्पॉर्टंट, जेवढी पण फार्मसीची मुलं ही व्हिडिओ बघतायत तर आपला एक टेलिग्राम ग्रुप आहे, जो मी स्पेशली फक्त फार्मसीसाठी बनवला आहे, तर हा तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि कॉमेंट बॉक्समध्ये पिन करून दिलेली आहे, तर हा ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करून ठेवा. सगळ्यात पहिले जर आपण फार्मसीची ऑफिशियल कॅपराऊंडची वेबसाईट बघितली तर ह्यावर तुम्ही बघू शकता की सीड सेलनी काही पण आतापर्यंत एक नवीन नोटिफिकेशन आपल्याला प्रोव्हाइड नाही केलंय. जस्ट आपल्याला एक इकडे टॅब दिलाय की तुमची फायनल मेरिट लिस्टची PDF तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. ह्याच्यावर क्लिक केलं की तुमची एक फायनल मेरिट लिस्टची PDF ओपन होते. बट जे मेन आपल्याला कामाचं आहे ते आहे फायनल मेरिट लिस्टचा पर्सनलाइज टॅब. जसे की तुम्ही ते चेक करू शकता की प्रोव्हिजनल मेरिट लिस्टचा एक पर्सनल टॅब आहे, त्याच्यावर जर आपण क्लिक केलं तर इथे आपल्याला ऍप्लिकेशन ID आपल्याला इथे फिल करायला येतो, डेट ऑफ बर्थ आपल्याला इथे फिल करायला येते, आणि हे फिल करून झाल्यानंतर जेव्हा आपण सबमिट करतो तेव्हा आपल्या समोर एक PDF ओपन होते ज्याच्यामध्ये आपले सगळे डिटेल्स दिलेले असतात, प्लस त्यासोबत आपले काही रँक सुद्धा दिलेले असतात. जसे की तुम्ही बघितले असेल प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये पण बघितले असेल की तुमचा एक स्टेट जनरल मेरिट नंबर येतो, त्याच्यानंतर कॅटेगरी वाईज मेरिट नंबर येतो, युनिव्हर्सिटी वाईज मेरिट नंबर येतो, तर हे सगळे मेरिट नंबर आपल्याला प्रोव्हाइड केले जातात. बट त्यासाठी फायनल मेरिट लिस्टचा अजून कसा टॅब आलेला नाहीये. इथे आपल्याला फक्त PDF प्रोव्हाइड केल्यात, त्या PDF मधनं तुम्ही सर्च करू शकता की आपल्या ह्याच्यामध्ये नाव आहे की नाही, बट ह्याच्या पर्सनल टॅब काय ओपन ह्याचे केलेलं नाहीये. मी ह्या रिगार्डिंग सीड सेलला कॉन्टॅक्ट सुद्धा केला होता. तुम्हाला वाटतंय की राजेश दादा काहीच करत नाहीये, बट तसं नाहीये. माझे व्हिडिओ येत नसते टाइमावर तरी पण मी तुमच्यासोबत आहे. मी सीड सेलला कॉन्टॅक्ट करत असतो, हेल्पलाईन नंबरवर त्यांना कॉल करून विचारत असतो की हे टॅब कधी ओपन होणार आहे, ते कधी ओपन होणार आहे, हे सगळे मी कॉन्टॅक्टमध्ये असतो. आणि ह्याचे अपडेट्स मी तुम्हाला टेलिग्रामवर प्रोव्हाइड करतच असतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेलच. सो मी ह्या रिगार्डिंग ना सीड सेलला कॉन्टॅक्ट सुद्धा केला होता. तर सीड सेल मला काय बोलले, म्हणजे हेल्पलाईन नंबरवर मला काय म्हणाले की हा टॅब लवकरच ओपन होईल, कधी ओपन होणार आहे हे मला सांगितलं नाही, बट लवकरच ओपन होईल. आणि खरं सांगू का, जेव्हा आपण हेल्पलाईन नंबरवर कॉल लावतो तर त्यांना पण जास्त काही अपडेट माहिती नसतात. ते जस्ट तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन बद्दल, तुमच्या कॅपराऊंडचे थोडेफार काही प्रोसेस असते त्याच्याबद्दल हेल्प करायला असतात. बट नक्की कोणती अपडेट कधी येणार आहे, काय येणार आहे, हे तुम्हाला आतमधली काही पण गोष्ट आहे ती तुम्हाला हेल्पलाईन नंबरवर सांगणार नाहीत. तर त्याच्यामुळे जर तुम्ही हेल्पलाईन नंबरवर कॉल करून त्यांना सारखं विचारत असाल की हे कधी ओपन होणार आहे, ते कधी ओपन होणार आहे, तर हे सगळी म्हणजे तुम्ही वेस्ट करतो तुमचा टाइम. तुम्ही जास्त त्यांना कॉन्टॅक्ट करत बसू नका, कारण की तुम्हाला पाहिजे तसं उत्तर त्यांच्याकडनं मिळणार नाहीये. मग दादा मेन म्हणजे आपलं फायनल मेरिट लिस्ट ह्या जे ठीक आहे PDF मध्ये आलं, मग हा आपला टॅब कधी ओपन होणार फायनल मेरिट लिस्टचा काही सांगता येत नाही. पुढच्या काही दिवसांमध्ये ओपन होऊ शकतो. मला माहिती नाही की सीड सेलने हा टॅब का ओपन नाही केला. ऍक्च्युली आपल्याला सीड सेलने ते ऑप्शन दिला पाहिजे की तुमची फायनल मेरिट लिस्ट तुम्ही चेक करा, नंतर तुम्ही कॅपराऊंडचे शेड्यूल पाहिजे तेव्हा तुम्ही प्रोव्हाइड करा, बट ह्या फायनल मेरिट लिस्टचा टॅब आपल्याला प्रोव्हाइड केला पाहिजे होता. ठीक आहे. जर आपण इम्पॉर्टंट डेट्स मध्ये बघितलं तर तुम्ही ते चेक करू शकता की फायनल मेरिट लिस्टची डेट आपल्याला 12 सप्टेंबर पर्यंत दिलेली आहे. आय नो माझ्या ह्या इथे माझा फेस कॅम येतोय म्हणून तुम्हाला डेट दिसत नाहीये, बट ह्या इथे फायनल मेरिट लिस्टची डेट फक्त आपल्याला 12 सप्टेंबर पर्यंत दिली आहे. बट ह्याच्या पुढचे शेड्यूल अजूनपर्यंत आपल्याला प्रोव्हाइड नाही केलंय. ह्याचं कारण काय, सो बघा मेन म्हणजे जसे की तुम्ही न्यूज मध्ये बघताय की जे पण फार्मसीचे कॉलेजेस जे बॅन केलेले आहेत त्याचं ह्या इथे एक कारण असू शकतं. कारण की लक्षात घ्या, लास्ट इयर पण असा सीन झाला होता. लास्ट इयर काय झालं होतं की सीड सेलनी सगळी कॅपराऊंडची प्रोसेस टाइमावर सुरू केली होती, बट कॅपराऊंड 3 सुरू व्हायच्या आधी एक नोटीस आली ज्याच्यामध्ये सीड सेलनी म्हणजे गव्हर्नमेंटने स्टुडंटला इन्फॉर्म केलं
की ही फार्मसीची कॅप्रॉन म्हणजे कॅप्रॉन 3ची प्रोसेस आम्ही होल्ड करत आहोत, कारण की काही नवीन फार्मसीच्या कॉलेजेसला इथे PCI अप्रुव्हल मिळालेलं नाहीये, तर त्यामुळे आता सध्या ही कॅप्रॉनची प्रोसेस आम्ही होल्ड करतोय. आणि मी तुम्हाला सांगतो की कॅप्रॉन 1 कॅप्रॉन 2 हे टाइममध्ये झालं, बट कॅप्रॉन 3 हा 1 महिन्यानंतर झाला. 1 महिना स्टुडंट वेट करत होते कॅप्रॉन 3 कंडक्ट व्हायचा, बट 1 महिन्यापर्यंत स्टुडंटला वेट करावं लागलं आणि 1 महिन्यानंतर कॅप्रॉन 3 हे कंडक्ट झालं होतं. का? कारण की नवीन फार्मसीच्या कॉलेजेसला अप्रुव्हल मिळालेलं नव्हतं आणि त्या फार्मसीच्या कॉलेजेसनी सीड त्याला गव्हर्नमेंटला सांगितलं होतं की आम्हाला पण कॅप्रॉनच्या प्रोसेसमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे, आम्हाला जोपर्यंत अप्रुव्हल मिळत नाही तर तोपर्यंत प्लीज ही कॅप्रॉनची प्रोसेस तुम्ही होल्ड करून ठेवा. त्यामुळे ती कॅप्रॉनची प्रोसेस लास्ट इयरला होल्ड करून ठेवली होती आणि मे बी ह्या वर्षी पण तसंच काही असू शकतं. तुम्हाला माहिती असेल की आतापर्यंत काही न्यूज आले होते की फार्मसीचे काही कॉलेजेस हे बॅन केलेले आहेत. तर नक्की कुठले कॉलेजेस बॅन केलेले आहेत तर त्याची एक मी तुम्हाला लिस्ट दाखवतो. ही नोटीस मला DTAच्या वेबसाईटवर मिळाली. ऑल्सो बिग शाउट आउट टू हर्ष शिंदे, त्यांनी पण मला ही लिस्ट शेअर केली आणि ह्याच्यामध्ये क्लिअरली सांगितलेलं आहे की PCIनी एक इन्स्पेक्शन केलं होतं कॉलेजेसमध्ये, जे पण फार्मसीचे कॉलेजेस आहेत त्याच्यामध्ये इन्स्पेक्शन केलं होतं आणि असे भरपूर सारे कॉलेजेस त्यांना सापडले ज्याच्यामध्ये प्रॉपर फॅसिलिटीज हे प्रोव्हाइड केले जात नव्हते आणि त्या कॉलेजेसला शासनाने एक शो कोज नोटीस पाठवली, एक कारणे दाखवा नोटीस पाठवली आणि त्या कॉलेजची लिस्ट तुम्हाला ह्याकडे दिली आहे आणि त्याच्यासोबत हे पण सांगितलंय. तसेच कारणे दाखवा नोटीसमध्ये नमूद केलेल्या त्रुटींबाबत संबंधित संस्थांकडून आवश्यक त्या बाबींची पूर्तता होईपर्यंत पहिल्या वर्षाच्या प्रवेशांना परवानगी देण्यात येऊ नये. म्हणजे जे पण कॉलेजेस ह्या लिस्टमध्ये हे ते नोट केलेले आहेत त्या कॉलेजेसनी जर ते नमूद केलेल्या त्रुटींना अजून ते दुरुस्त केले नाही किंवा ते फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले नाहीत तर तोपर्यंत ह्या कॉलेजेसला फर्स्ट इयरचे ऍडमिशन घेता येणार नाहीत. आता नक्की कोणते कोणते कॉलेजेस आहेत तर ह्या ते तुम्ही लिस्ट चेक करू शकता. अमरावतीचे ह्या ते कॉलेजेस आहेत, ह्याच्या समोर तुम्हाला DTE कोड दिले. DTE कोड दुसरं काही नसून एक इन्स्टिट्यूट कोड आहे. तुम्ही कट ऑफ लिस्टमध्ये पण इन्स्टिट्यूट कोड चेक केला असेल, त्याच्यामध्ये दिलेला असतो. ते ह्याचे DTE कोड दिलेला आहे आणि त्याच्यानंतर त्या कॉलेजचं नाव दिलेलं आहे, त्याच्यासमोर त्याचा ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे. ते अमरावतीचे कॉलेजेस दिलेले आहेत, छत्रपती संभाजीनगरचे हे ते कॉलेजेस दिलेले आहेत आणि स्पेशली B फार्मसीचे कॉलेजेस आहेत. जर तुम्ही D फार्मसाठी बघत असाल, D फार्मसाठी वेगळी हे ती नोटीस आली आहे. ही नोटीस स्पेशली B फार्मसीसाठी आलेली आहे, तुम्ही हे ते पण चेक करू शकता. ठीक आहे. तरी छत्रपती संभाजीनगरचे कॉलेजेस आहेत, मुंबईचे कॉलेजेस आहेत. मुंबईचे कॉलेजेस मी तुम्हाला सांगतो की ह्या ते फक्त मुंबई रिजन नाही तर मुंबईमध्ये इन्क्लूड आहे ठाणे, रायगड, पालघर. तर ह्या रिजनमध्ये पण जे पण कॉलेजेस आहेत तर त्या कॉलेजेसचे नावं ह्या ते दिले आहेत. त्याच्यासमोर हे ते मुंबई नोट केलंय. मुंबईमध्ये असंच नाही की मुंबई डिस्ट्रिक्टचे कॉलेजेस, मुंबई रिजनमध्ये जसं की ठाणे झालं, रायगड झालं, पालघर झालं, तर ह्या रिजनचे पण कॉलेजेसचं नावं ह्या ते दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर नागपूरचे पण कॉलेजेस हे दिलेले आहेत, नागपूरची पण लिस्ट तुम्ही ते चेक करू शकता. नाशिकची लिस्ट हे ते चेक करू शकता. नाशिकचे पण बऱ्यापैकी हे ते कॉलेजेस आहेत ज्यांना शो कोज नोटीस हे ते पाठवलेली आहे. त्याच्यासमोर पुण्याचे पण कॉलेजेस हे ते आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे टोटल आपण बघितलं तर टोटल B फार्मसीचे 48 कॉलेजेसला शो कॉज नोटीस ही पाठवलेली आहे. सो जसे की तुम्हाला वरती पण हे ते वाचून दाखवलं की ह्या कॉलेजेसचं सांगितलंय की जोपर्यंत तुम्ही फॅसिलिटीज प्रोव्हाइड नाही करत तोपर्यंत तुम्ही फर्स्ट इयरचे ऍडमिशन घेऊ नाही शकत. सो मे बी जर कॅपराऊंड सुरू झालं तर मे बी हे कॉलेजेस कॅपराऊंडमध्ये नसतील. डिपेंड आहे, आपल्याला जेव्हा सीट मॅट्रिक्स येईल तेव्हा आपल्याला समजेल. बट हे मी एकदम पूर्णपणे सांगत, कारण की हे जे सांगितलंय की जोपर्यंत जे पण त्रुटी आहे ते मेन्शन केलेल्या आहेत, जर ते कॉलेजवाले फॅसिलिटीज प्रोव्हाइड नाही करत तोपर्यंत त्या कॉलेजेसला ऍडमिशन घेता येणार नाही. बट जर त्यांनी फॅसिलिटीज प्रोव्हाइड केले तर मे बी त्यांना अप्रुव्हल मिळू शकतं. आणि मे बी ह्या कॉलेजेसमुळे पण तुमची ऍडमिशन प्रोसेस ही डिले होऊ शकते. जसे की मी तुम्हाला मगाशी सांगितलं की लास्ट इयरला काही कॉलेजेसमुळे ऍडमिशन प्रोसेस डिले झाली होती. लास्ट इयरला काही कॉलेजेसची सांगितलं होतं की जोपर्यंत आम्हाला अप्रुव्हल मिळत नाही तोपर्यंत ही ऍडमिशन प्रोसेस तुम्ही होल्ड करून ठेवा. सो मे बी ह्या वर्षी पण तसंच काही असू शकतं की ह्या कॉलेजेसला, ज्या पण कॉलेजेसला ह्या इथे नोटीस पाठवली आहे त्या कॉलेजेसमुळे पण तुमची ऍडमिशन प्रोसेस ही डिले होऊ शकते. ह्याचा काही ऑफिशियल रिझन नाही आहे की ऑफिशियली सांगितलं नाही की ह्या कॉलेजेसमुळेच तुमची ऍडमिशन प्रोसेस डिले होत आहे. मे बी दुसरं काही कारण असू शकतं. कारण की लक्षात घ्या की तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये भरपूर प्रोसेस असते, भरपूर काही लिगल प्रोसेस असते जी कॉलेजेसला पण करावी लागते, जी PCAला करावी लागते, जी CETला करावी लागते. सो काहीतरी कारण असेल ज्याच्यामुळे तुमची ऍडमिशन प्रोसेस ही डिले होत आहे. सो आय होप हे तुम्हाला समजलेलं असेल की नक्की कोणते कोणते कॉलेजेस आहेत ज्यांना शो कॉज नोटीस पाठवली आहे, ज्यांना बॅन केलेलं आहे. ठीक आहे. आता जर तुम्हाला ही लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही ही लिस्ट आपल्या ॲपवरनं डाउनलोड करू शकता. ही जी शो कॉज नोटीस आहे ही आपल्या ॲपवरनं डाउनलोड करू शकता. जर तुम्ही आपलं ॲप डाउनलोड केलं, इझी कॉलेज आपल्या ॲपचं नाव आहे. जर तुम्ही आपलं ॲप डाउनलोड केलं तर ॲपच्या इथे डॅशबोर्डवरतीच ॲडमिशन अपडेट्स हे तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे.
ते ऍडमिशन अपडेट्स हे ऑप्शनवर तुम्ही क्लिक केल्यानंतर ही नोटीस तुम्हाला बघता येईल, म्हणजे कोणते कोणते कॉलेजेस आहेत हे तुम्ही हे ते बघू शकता. तर तुम्ही ऍप डाउनलोड करून ही शो कॉज नोटीस तुम्ही हे ते बघू शकता. प्लस भरपूर मुलं आहेत ज्यांना प्रश्न पडलाय की दादा आमची कॅपराऊंडची प्रोसेस मग कधी सुरू होणार. तर लक्षात घ्या की आतापर्यंत काही ऑफिशियल अपडेट नाहीये, आतापर्यंत वेबसाईट पण काही अपडेट झालेली नाहीये. हेल्पलाईन नंबरवर पण हेच सांगतात की वेबसाईटवर अपडेट राहा, वेबसाईटवर अपडेट राहा, पण वेबसाईटवर पण आतापर्यंत काही नोटीस नाही आहे. तर लक्षात घ्या की तुमची कॅपराऊंडची प्रोसेसची नोटीस, तुमची पूर्ण पुढचं ऍडमिशन शेड्यूल हे कधी पण रिलीज होऊ शकतं. मे बी आज सुद्धा रिलीज होऊ शकतं, मे बी उद्या सुद्धा रिलीज होऊ शकतं, मे बी 1 ते 1.5 महिन्यानंतर पण रिलीज होऊ शकतं. ह्याच्या रिगार्डिंग आपल्याकडे ऑफिशियल नोटीस नाहीये, ऑफिशियली काय अजून आपल्याकडे आहेच नाही, तर त्यामुळे आपण कन्फर्म नाही सांगू शकत, बट एवढा वेळ तरी लागू शकतो. सो वेट करा, जेव्हा पण काय ऑफिशियल नोटीस येईल तेव्हा मी तुम्हाला सांगेन. त्याचं काही पण तुम्ही टेन्शन घेऊ नका, जस्ट तुम्ही ह्या चॅनल सोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा, ठीक आहे. आणि जर तुम्हाला कट ऑफ लिस्ट वगैरे ते हे ते डाउनलोड करायची असेल तर तुम्ही आपला ऍप डाउनलोड करू शकता. प्ले स्टोअरवर हा ऍप अवेलेबल आहे. इझी कॉलेज जर तुम्ही सर्च केलं तर तुम्हाला प्ले स्टोअरवर आपला ऍप मिळेल. तर हा ऍप तुम्ही डाउनलोड करू शकता. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुम्ही ते चेक करा, डॅशबोर्डवरच एक ऑप्शन दिलेला आहे कट ऑफ लिस्टचा. तर ह्यावर जर तुम्ही क्लिक केलं ना, त्याच्यानंतर तुम्हाला तिथे एक फार्मसीचं ऑप्शन मिळेल. त्यावर क्लिक केलं तर जेवढे पण फार्मसीचे कट ऑफ लिस्ट आहेत, कॅपराऊंड 1, कॅपराऊंड 2, कॅपराऊंड 3, प्लस त्यासोबत महाराष्ट्र स्टेटची कट ऑफ लिस्ट, ऑल इंडिया लेवलची कट ऑफ लिस्ट, तर ही सगळी तुम्ही ह्या इथून डाउनलोड करू शकता. बट लक्षात घ्या की ह्या इथे सीईडीने जी आपल्याला लिस्ट प्रोव्हाइड केली आहे तीच माहिती तुम्हाला प्रोव्हाइड करतोय, जी की तुम्ही डाउनलोड करू शकता. सो तुम्ही आपला ऍप डाउनलोड करायला विसरू नका, ज्याचं नाव आहे इझी कॉलेज. त्यासोबत जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करायची असेल फार्मसीची, तर ती पण तुम्ही जॉईन करू शकता. ह्या पर्सनल काउन्सिलिंगमध्ये आम्ही तुम्हाला एक बेस्ट कॉलेज लिस्ट प्रोव्हाइड करून देऊ आणि त्याच्यासोबत आम्ही तुम्हाला 1-to-1 गायडन्स प्रोव्हाइड करू. म्हणजे जर तुम्हाला काही पण डाऊट असेल तुमच्या ऍडमिशन प्रोसेसमध्ये, डायरेक्टली तुम्ही कॉल करू शकता, डायरेक्टली तुम्ही विचारू शकता की तुमचे काय प्रॉब्लेम्स आहेत, तर त्याचं आम्ही उत्तर तुम्हाला देऊ. प्लस त्यासोबत ह्या इथे आमचे काही लाईव्ह सेशन्स, वेबिनार्स वगैरे कंडक्ट होतात, जे की ऑलरेडी कंडक्ट व्हायला सुरू झालेले आहेत. काही इम्पॉर्टंट टॉपिकवर आपले वेबिनार हे झालेले आहेत. तर त्यामुळे जर तुम्हाला अजून पुढचे वेबिनार मिस नसतील करायचे किंवा प्रिव्हियस वेबिनार ते बघायचे असतील तर तुम्ही काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळे तुम्हाला डिटेल्स दिलेले आहेत. पाहिजे तर तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता. हे मी तुम्हाला 2 नंबर दिलेले आहेत, हे 2 नंबर व्हॉट्सअपचे आहेत. सो जर तुम्हाला पर्सनल काउन्सिलिंग जॉईन करायची असेल तर ह्या 2 नंबरपैकी तुम्ही व्हॉट्सअपवर मेसेज करू शकता की आय वॉन्ट टू एनरोल इन युअर फार्मसी पर्सनल काउन्सिलिंग. जर तुम्ही हा मेसेज केलात तर आम्हाला समजेल की तुम्हाला फार्मसी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल करायचं आहे. त्याच्यानंतर जे पण काही डिटेल्स आहेत हे आम्ही तुम्हाला सेंड करू, त्या अकॉर्डिंगली तुम्ही काउन्सिलिंगमध्ये एनरोल करू शकता. सो लिमिटेड सीट्स आहेत. जर तुम्हाला खरंच एनरोल करायचं असेल तर लवकरात लवकर एनरोल करून घ्या. 2 नंबर प्रोव्हाइड केलेत, त्याच्यावर एन्क्वायरी करायची असेल तर काउन्सिलिंगमध्ये एन्क्वायरी पण करू शकता. सो गाइज, आय होप ह्या व्हिडिओमध्ये जे पण मी तुम्हाला सांगितलंय हे सगळं तुम्हाला समजलेलं असेल. जर तुम्हाला ती नोटीस पाहिजे असेल, ती जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर ती मी आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती शेअर केलेली आहे. तर तुम्ही टेलिग्राम ग्रुप जॉईन करून ती नोटीस तुम्ही डाउनलोड करू शकता. प्लस त्यासोबत मी तुम्हाला एक इंस्टाग्रामची ID प्रोव्हाइड करतोय. त्या इंस्टाग्रामच्या आयडीला तुम्ही नक्की फॉलो करा. आणि जर तुम्हाला फार्मसीच्या ऍडमिशनच्या रिगार्डिंग काही पण डाऊट्स असतील तर ते डाऊट्स मला त्या इंस्टाग्राम आयडीवर विचारू शकता. मी नक्की ट्राय करेन तुम्हाला रिप्लाय करायचा. आणि जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि कॉमेंट सेक्शनच्या बाजूला ना एक हाईपचं ऑप्शन दिलंय, तर हाईपवर पण नक्की क्लिक करा. जर तुम्ही ह्या व्हिडिओला हाईप केलं तर ही व्हिडिओ अजून जास्त मुलांपर्यंत पोहोचेल. लक्षात घ्या की फार्मसीच्या ऍडमिशनसाठी ऑथेंटिक गायडन्स करायला जास्त लोक नाही आहेत. आणि मी ट्राय करतोय की तुमच्यासोबत जी पण काही ऑफिशियल न्यूज असेल, जी पण काही ऑथेंटिक न्यूज असेल ही तुमच्यासोबत शेअर करायचं. तर त्यामुळे आपल्या चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा आणि ह्या व्हिडिओला पण नक्की हाईप करा. आणि कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगू शकता की ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली. सो गाइस, दॅट्स इट. व्हिडिओ कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ? आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया मग पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड बाय.